राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा भाग बनवायला लय आतुरता होती आणि लय आनंद होतोय मला। म्हणजे कसं आहे तुम्हाला आतलं सांगतो। हा महत्वाचं राहिलं सदर घटना किंवा सदर एपिसोड हा पूर्णपणे काल्पनिक असून फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेला आहे। त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही। तो तसा असल्यास निव्वळ योगायोग समजावा। डिस्क्लेमर झालं का? डिस्क्लेमर हा भानगड अशी आहे की सगळ्यात मोठी कला तुम्हाला सांगायची आता। पाठीमाग अन्न थोडं मोकळ्या पाण्याने बोलून द्या मला। शॉर्ट मध्ये तुरकान 10 मिनिटात तुरकान आपल्या बापाच्या जमणार नाही। हा ते एक सोपं उपाय, ती लय लांब होत असं बघू नका बुवा। आता ह्याच्या पुढे काय सांगू, पण ज्यांना त्याचा खरंच फायदा होणार आहे त्यांना बघू द्या। मला कधी कधी आता महाराष्ट्रात मी जर झाला नसतो तर तुमचं कसं झालं असतं। लय विचार तुमच्या आयुष्यात आलो मी। हा डोळे आड, बिथडाच्या आड, अंधारात काय चाललंय तुम्हाला कळलं पाहिजे, कळलंच पाहिजे। प्रत्येकाचा हक्क आहे तो। हा नुसतं कष्ट करा आणि मरा ह्या बाबतीत तुम्हाला ठेवलंय। ठराविक विशिष्ट लोक काय करतात, कसं करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या कुठल्या मार्गाने करतात। तुम्हाला आईबागला मुख्यला गेलतो तो विषय पूर्णपणे समजून सांगणार आहे। काय चालतं, कसं चालतं, त्याच्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे, कसं जायला पाहिजे, काय जायला पाहिजे का नाही पाहिजे, सगळ्या गोष्टी मी असा इसकाटून सांगणार आहे। हा त्या टायमाचं बंधन आपल्याला नाही। ज्याला गरज आहे, ज्याची रोज दसरा दिवाळी आहे त्यांनी काय बघू नका। हा पण ज्याच्या आयुष्यात खरंच प्रॉब्लेम चालू आहेत, फक्त अन्न खाऊन जगतोय म्हणजे माणूस नाही। कुणाला काय काय हे आहेत ना, मी बऱ्याच मंदिराच्या पुढे जर गेलो ना तर लोक असे डसा रडतात व आतल्या, त्यांचं दुःख त्यांच्या आत्म्यालाच माहित आहे। डोळ्यातून पाणी मैला झालं ही त्या आपल्या स्वामी समर्थांच्या मंदिरापुढं स्वामी समर्थांचं दर्शन घ्या तुम्ही। फक्त बसलेल्या ज्या महिला आहे 60% महिला 40% पुरुष असतात, तिथं बघा तुम्ही काय परिस्थिती। लोकांचं काय लय दुःख आहे आणि ह्या दुःखावर आपण जिथे तर थोडीशी फुंकर घालता आली तर काय हरकत आहे। असं आहे, त्यांना जरा मदतीचा हात किंवा त्यांना सहकार्य करता आलं ना, बस आपल्याला स्वर्गाचा दरवाजा कमीत कमी मला काय मोगड आहेत असं विषय। बागला मुखील गेलो। बाग नगर परिषद आहे, पण बऱ्याच ठिकाणी अत्यंत गोड बोलणार तुम्हाला सांगतो। बाबूजी बाबूजी म्हणणार पण खाऊन मारणार अशी लोक आहेत। काही चांगली आहेत। मंदिर जिथं उतारलं तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर चलत गेलं तर ते टमटमवाले रिक्षाला त्याचं 20 रुपये घेतात। लोकांना माहित नसतं, चलत जायचं, काय टंगडं मोडत नाही तुमचं, चलत जायचं, नको आपल्याला कोणाचं काय। त्या ठिकाणी गेल्यावर तुम्ही IQ माहिती किंवा माझी माहिती मलाच माहित नव्हतं। जेव्हा आपल्यातल्या त्या उद्योगपतीला तिथं गेल्यावर फरक पडला आणि त्याच्या आयुष्यात चमत्कार झाला, त्यांनी मला सांगितलं, मी तुम्हाला स्टोरी सांगितली, मलाही कुतूहल होतं। मी गेलो आलो 8 दिवसांनी काय असं घडलं की मला परत वाटलं की तिथे जाऊन 4-5 दिवस राहावा किंवा 9 दिवस राहावा। बरोबर का? विषय असा आहे की तिथं गेल्याशिवाय कळत नाही काय भानगड आहे। आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक देवस्थान आहेत, अनेक सुप्रसिद्ध 3.5 शक्तिपीठ आहेत देवीची, सगळे। हा विषय फक्त देवापुरता मर्यादित नाही। महाबागला मुखी म्हणजे हा विषय तंत्राशी निगडीत आहे, लक्षात राहा तुमच्या। तिथं उजवं चलते डावं बी चलते, काही गोष्टी समजून घेत जा। आज समाजामध्ये बऱ्याच जणांना वशीकरण करणी याचा सुद्धा त्रास असतो। आणि मी तर म्हणतो जे आहेत ना, देवच मानत नाही, विज्ञानवादी दृष्टिकोन मान्य ना, अख्खं 100% मान्य। दादा फक्त एक रात्र तुम्ही घालव ना तिथं, फक्त संध्याकाळची 7:30ची आरती आणि पाठची आरती, एवढाच वेळ तिथं थांबा। तुमच्या डोळ्यांनी विज्ञानवादीच राहणार, तुम्ही विज्ञानाने धरून राहा, फक्त पहा आणि मग मला येऊन सांगा बा। हा विषय असतो फक्त त्या विषयाचं अनेक जणांनी दुसऱ्याला लोबडण्यासाठी, पैसे घेण्यासाठी गैरवापर करून जगली लोक फोकाट काढलं। जनतेरूपी कराचा पैसा हे आमदार खासदार मंत्री कसं गिळत्यात, लाखाच्या कोटीच्या कोटीत प्रॉपर्टी करून ठेवतात। 1 कोटी 2 कोटी नाही,
काही हजार कोटी अशा करून ठेवतात. ही आणि परत पांढरे कपडे घालून तुम्हाला ते जाऊ दे, त्यांचं नाव नको, चांगला भाग आहे आजचा. समाजाचे गोरगरिबाचे खरा दुश्मनी आहे. एक गरीब जेव्हा पोलीस स्टेशनला जातं, अरेन कारेन ती माजोर्डी भाषा त्याला ऐकायला मिळते. आणि एखादा फॉर्च्युनर मध्ये आला ना, बसा ना, काय विषय होता. ही दुनिया आहे का गरीबाचं कुणी. तो मला सांगतो त्या ठिकाणी त्या नास्तिकापासूनच सुरुवात करतो. त्या आस्तिकांचा प्रश्न वेगळा आहे, त्यांना माहिती, त्यांच्या हृदयात माहिती आहे या जगामध्ये देवळात नसला तरी परमेश्वराचं अस्तित्व आहे. परमेश्वर जरी नसला तरी नियती नावाचा प्रकार आहे. तुम्ही जिथं राहता तिथं आजूबाजूला बघा, तुम्हाला अनेक प्रत्येक गावात घटना घडतात. प्रत्येक गावात फक्त 5% उघडतात, 95% दाखले जातात. आणि गरीबाला तर वालीच नाही. आता कालचाच विषय सांगतो. एक ठिकाणी अकोले तालुका आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातला, एका 71-72 वर्षाच्या डांगरेनी मजूर होतं, सालान राहिलेला गडी. त्याची मुलगी होती 21 वर्षाची, दोन्ही डोळ्यांनी पूर्ण अंध. हा तिच्या अत्याचार करायचा, अत्याचार केलं यांनी. त्याच्यात ती गर्भवती राहिली. तिने आईबापाला सांगितलं असं असं. ती म्हणली कोण आहे, आई म्हणली कोण आहे. त्यांनी त्याचं नाव सांगितलं त्या डांगऱ्याचं. ह्या प्रतिष्ठित गावात दोथारून ती काठीन टिपे घालायची आणि माजरडेपणा दाखवीत चालायचा, गरगर त्याला नमस्कार करायचा. आणि यांनी लोकांचा चहा पिऊन यायचा. असली अवलाद भरपूर आहेत. ती सांगितले, त्यांनी कालवा केला. त्यांनी तपल्या मालकाला सांगितलं, साहेब म्हणलं असं असं आहे आणि मला कंप्लीट करायची, म्हातारं गोतवायचं. बघा लोक कशी आहेत. पोलीस स्टेशन पर्यंत विषय जाऊनच दिला नाही. साठी 50,000 रुपये दिले, म्हणले पाडून आणि अजून थोडं वर देतो. गबगार प्रकरण आलंच नाही. तिथं आपले आहेत ना डोळे सगळे, माझे लय डोळे आहेत, 1.25 लाख डोळे आहेत महाराष्ट्रात. लगेच कळतं मला. लोक सांगतात काय होईल काय होईल. अरे एकदाच जगायचं आणि एकदाच मारायचं. काय कोणी कोणाची ओपटीत नाही, तुम्हाला सांगतो काय नाही. सत्याला किंमत आहे का नाही राव. काय ते लेकराचा दोष होता, असं चालतं. ह्या बागलामुखीला गेल्यावर एक विशिष्ट गोष्ट दिसली पहिल्यांदा. 8 ते 9 आता मंदिर पूर्ण स्मशानात, साईडला प्रेत जळत्यात, तिथं आपण हवन करायचं, अशी सिस्टीम. 10-12 मोठे झाड आहेत. त्यातली 3च झाडं अशी देवीच्या उजव्या हाताला 3च झाडं अशी आहेत. 7:30 आरतीचा टाइम, साधारण 6:30 ते 7:30 आरतीच्या आधी अर्धा पाऊण तास काल 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 सगळे 5 ते 5,500 पोपट आहेत. ते कुठून येतात तपास नाही. दिवसभर तिथं काय नसतं. 5,500 पोपट, त्यांचा कालवा चाललेला सगळी. अहो त्या झाडाला पानं कमी, एवढं सगळं पोपटच दिसतात. काय काय फांद्यात पाराशा वाकत्यात. 3च झाडं बसतात. ते बसले की त्यांचे कालवा चालू असतो, इकडून तिकडं उड, तिकडून तिकडं उड, का चाव चाव कर, आरडाओरड कर. ढोल चालू झाला ना, आरती चालू झाली ना, की आपल्या मराठी शाळेतला शिक्षक कसा ते पोरांना जर गुरुजी जर म्हणले ए चुप, सगळी पोरं कशी शांत, तशी ते पोपट पाखाड सुद्धा हलवित नाही राव, ओरडत. म्हणजे हे चमत्काराचे लक्षात घ्या. तिथे जाऊन फक्त तुम्हाला ती नजर असली पाहिजे, तुमचा आतून विश्वास असला पाहिजे. ती शांत चिडीची आरती चलती साधारण 18 ते 20 मिनिटं. आरती संपली की परत यांचा चवचाव चालू. रात्रभर तिथं म्हणतात. पाठ्याला एक आरती होती, भस्म आरती म्हणतात त्याला. भस्म आरती अजून एका देवाची होती आपल्या, कुठले, महाकाल, उज्जैन. भस्म आरती झाली तेव्हा ती शांत. भस्म आरती तशी संपन सगळे अख्ख्याच्या उडून जाते. दिवस उजाडलेला असतो थोडा थोडा. परत संध्याकाळी 7:30ला. हे प्रत्यक्ष जाऊन बघायचा योग. आपल्याकडे कसं आहे, कुत्र मागं लागले आणि आयुष्य आपलं गेला. 8-9 वाजता उज्जैनमध्ये उतारतो, तिथून लगेच जातो ह्याला दर्शन घेऊन. कुठं 3-3:30 वाजता पोहोचतो नलखेडा. आगर जिल्हा आहे त्यातला नलखेडा नगर परिषद. नलखेडला पोहोचतो. पाटकून घेतलं दर्शनला की हा दिव्य असं तसं. हो आमचा यज्ञ लय तडागा लोकांचा. का तर याच्या मागे भोंगा लागलेला असतो प्रपंचाच्या. लय लाखलपडी असतात. भाऊबंदकीचा वाद, कोर्टा असतं, कर्ज असतं, धंद्यात अपयश असतं, मुलं त्रास देत असतात, मुलगी पळून जात असती, लाखलपडी लोकांची.
ते स्वतःच्या दुःखातून मुक्त होण्यासाठी पाठकून यज्ञ. आपण यज्ञ कसा काय ह्याला काय आहे का नाही म्हणून म्हणलं हा एपिसोड बनवल्यानंतर तुम्हाला परत दुसरं त्याबद्दलची जास्त माहिती घ्यायची अजिबात गरज नाही. हा चमत्काराविषयी सांगितलं मी फक्त. लोक साईडची दुकानदार लबाडच, त्याबद्दल वाद नाही. किरकोळ विक्रेते आहेत. आता ही पिवळा ड्रेस आहे असला शर्ट तिथं 350 400 म्हणतात. बार्गेनिंग पॉवर वापरायची. 300ला देवा 250ला देवा देतात. पिवळा शर्ट होमासाठी गरजेचा आहे. पिवळा शर्ट ध्यानात ठेवायचं. नेहरू. नंबर 2 पिवळी फुलं घेऊन जायची. ते येतात आपल्या पूजेत पण तरी आपण आपल्या हाताने 10-20 रुपयाची घेऊन जायची. तिसरी गोष्ट लॉजवाल्यांचा विषय मला इथं सांगणं गरजेचं आहे. लॉजवाली ही पारदलिंदर आहेत. प्रत्येकाच्या त्या कॅबिनमध्ये ह्याच्यात देवीचा फुटून बिटून बघा दुनिया कशी आहे. एवढं मोठं तिथं चमत्कार आहे, चमत्कारिक स्थळ आहे, तरी लोक स्वार्थ पैसा दुसऱ्याला लोबाडणे ह्याच्यात व्यस्त आहेत. ध्यानात ठेवा. कलियुगी. आम्ही जिथं लॉजमध्ये राहिलो मला 1000च्या कमी रुपया नाही भाऊ. ती बी गावापासून लांब. कारण त्या दिवशी नवरात्रात 2000-3000 बुकिंगच नाही म्हणतात. रिक्वेस्ट केल्या हाय 2000 द्या रात्रीचे 9 वाजता मोकळी करा लागलं फ्री. फक्त रात्री झोपायची. मग आम्ही तिथून 4-5 किलोमीटर लांब रस्त्याच्या कडेला आलो. तिथं लॉज बघितला. त्या लॉजमध्ये आम्ही त्याला सांगितलं बा सकाळी आम्हाला गरम पाणी मिळेल ना. म्हणलं ठीक आहे ओके गरम पाणी मिळेल. 1000 रुपये द्या आधी. 100 सुद्धा माघार आहे ना. 1000 घेतला आधी घेऊन द्या. रूम चांगली होती. सगळे सोयी होत्या. पाणी गारच होतं तिथं. सकाळ उठलो आम्ही गरम पाणी बघितलं. आत्ता 2 मिनिटात साहेब म्हणला आला 2 गालास घेऊन. ती 2 गालास गरम पाणी घेऊन आलं. आणि मला मी बादलीभर पाण्यात माणूस ऍडजस्ट करू शकतो. 4-2 बोट कमी असेल जमन. गलासात आंघोळ कशी काय करायची भाऊ. मग आपलं हिंदी आपलं मराठी माणसं हिंदी माहिती आहे. हमको नहाने का है नहाने का है. आंघोळ करने का आंघोळ करने का. वो नहाने को पानी गरम. आपने नहाने की बात ही नहीं की थी. मुझे लगा आपको दवाइयाँ लेनी है उसके पानी थोड़ा उबला हुआ पानी जरूरी है इसलिए मैं लेके आया. आता काय डोकं फोडत आहे पुढं. आणि कुठं वाद घालले बसता बाहेर गेला वाद अजिबात. त्यांच्याकडे सपोर्ट सिस्टीम असते ध्यानात ठेवा. आता इथं कसं महाराष्ट्रात श्रीमंताकडे सपोर्ट सिस्टीम असते. म्हणजे एखाद्या ऑडी किंवा एखाद्या BMW जर नियमाचा भंग केला ताकद नाही पोलिसाची. रेल्वेच म्हणतोय वाहतूक पोलिसाची RTOची त्याला अडवायची का. गाडी कुठीची महाराज. ओळख किती कुठीची असेल. नोकरी ठेवायची का नाही हे आता असतं. माणूस बघा कसा मांडलेला आहे. आणि एखादं नवरा बायकोन मुडकी गाडी असू द्या फोरेस आपली पुरेल दवाखान्यात आणून त्याच्या हाताला चिकटवलेला असू द्या ते सलाईंचं तरी त्याच्याकडून 200 घेणार. ते नाश्ता न करता घरी जाणार. हे दुनिया आहे. असा विषय. मला ह्या गोष्टी चिरडे 60-70 हजार पगार त्यांना. यांच्या 5-5 10 एकर जमिनी घेऊन टाकतात ही लोक. बर ते नुसत्या पोलिसाचा खालच्या दोखा नाही. वरच्या अवलादी असले असे आहेत. फार मंत्र्यापासून ते खाली सिस्टीम असते त्यांचे मोठे मोठे साहेब. यांचं एवढं आणून दे यांचे पाकिट ठरलेले. यांचं अशा लुटाटूट कार्यक्रम चाललाय भाऊ सध्या. संपल कधीतरी. ह्या विषयात अजून एक गोष्ट सांगतो. मी लॉजवालेला बाडच. आम्ही आपल्या गार पाण्याने हल्ली निघालो. मला जाऊन द्या कुठं नादाला लागता. इथं क्राईम व्हायचा आणि तुम्हाला क्राईम सांगा आहे का कोण. असा विषय. दुसरी गोष्ट जेवणाच्या बाबतीत. एक हॉटेल सांगतो. हॉटेल पंजाब म्हणून आहे. पंजाब डाबा. तिथं पंजाब डाबा तिथंच जेवायचं का. 100-125 रुपयाला भाजी आहे. 12 रुपयाला रोटी आहे. इमानदारीने 40-40 रुपयाला रोटी खाल्ल्यानंतर लावणार लोक आहेत. ध्यानात ठेवा. तिथं अजिबात नाही. एका माणसाचं बिल 700 झालं ना आणि ते बी असं रागात म्हणायला लागलं ना मग तुमची अक्कलबद होणार. फॅमिली असती पोरं असतात काय लुटायचं नाही. त्यांचे समज आहे हाय खराब येतो. महाराष्ट्रीयन माणसाकडे पैसा लय वाईट अवस्था आहे. एका डिपीतून अख्ख्या गावाला लाईट येते. लाईट सुद्धा नाही नीट. त्याच्यामुळं जपून राहा आणि एकट्याने जाऊ नका. दोघं तिघं एकट्याने गेलं त्या रेल्वेमध्ये तोंडावर स्प्रे मारून बॅगा घेऊन जातात. त्यांना ठेवा. मोबाईल बॅगा 4 रुपये असतात त्या खिशात ती सगळे घेऊन जातात. कपडे ठेवतात फक्त. स्प्रे मारतात ती लुडकोस. दोघं तिघं असले म्हणजे दोघं झोपलेत एक जागा राहतोय बा. जनरल डब्यातलं सांगतो तुम्हाला. स्लीपर कोचमध्ये थोडं बरं एक पोलीस असतो. पण पोलीस जर सामील असेल ना
तर मग तिथे बी लुटला गेला म्हणायचं झोपल्यावर. बॅगा मोबाईल सर्रास जात्या, सारखं चालू आहे राडात. त्याच्यामुळे दोघं ते असावं. जो श्रीमंत आहे तो कारने बी जाऊ शकतो, काय फरक पडत नाही त्याचा. म्हणजे 10,000 डिझेलच जाईन भाऊ, पण 700-800 किलोमीटर येते टोल सारखा असं. आता तिथं जाऊन जो विधी यज्ञ त्याचा विषय सांगतो कसा आहे. साधारण 550 ते 600 कुंड आहेत, म्हणजे होम यज्ञ करायची जागा. मंदिर ट्रस्टचे वेगळे, ते पावती घेतात 350, ती चांगली ती पावती भरायची. 350, 500, 700 अशी पावती असते. जसं होम हवन तसं 3100 रुपयाचा पण हवन करता येतं. हवन म्हणजे यज्ञ करता येतो. 5,500चा करता येतो आणि 11,000चा करता येतो. ते त्याच्या आर्थिक कृतीनुसार. फक्त 11,000चा यज्ञ 2 तास चालतो, बाकीचे 1.5 तास 1.25 तास असे चालतात. सगळ्यात महत्वाचं हवन म्हणजे नेमकं काय, तर 3,000च्या जे हवन केलं जातो त्याच्यामध्ये साधारण 5 ते 6 वनस्पतीचं जाळलं जातं. आता ही वनस्पती जाळल्या जातात हे काय प्रकार तुम्हाला सांगतो. ते 2 वनस्पती हाताच्या यज्ञ चालू असताना आणि ते स्वतःच्या ह्याच्याहून अशा ओवळायच्या आणि फट स्वा म्हणलं की जाळात टाकायच्या. असं एक तांत्रिक विधी असतो तो, लक्षात घ्या. साधं हवन नाही, ते तांत्रिक विधी येतो. बऱ्याचशा बाया ज्यांनी त्याच्यावर करणी केली त्यांचं तोंड त्यांना त्या जाळात दिसल्यावर आरडून पळायला लागले. नवऱ्याने त्यांनी होम हवन सोडून जाता येत नाही, लघवी करून येऊन बसायचं, 2 तास सुट्टी नाही, कमराला कळ लागली तरी तिथं असं असं करायचं, पण डोकं लावायचं नाही, पाण्याची बाटली जवळ ठेवायची, पुढे जाळ चाललेला असतो. हा एक माणूस त्यांचा सेपरेट लाकडं टाकायला असतो. एक गोष्ट तिथं कळली आणि अधिकृत आहे तिथं, मी माझ्या फेसबुकला त्याचं फोटो पण टाकलेला आहे. एवढे पैसे म्हणजे मला असं वाटतं 1000 रुपयाची ती वनस्पती जाळत असत्या. ठीक आहे, ट्रान्सपोर्ट लांब हिमालयातून आणली जाते, म्हणजे 2,000ची जाळून द्या. 1000 रुपये दक्षिणा ठीक आहे ना. ती जी मला न आवडलेल्या गोष्टी सांगतो तिथे. 11,000 रुपये म्हणजे गरीबा दृष्टी फार मोठी किंमत आहे. एखाद्या महिलेने बोकडं 6 महिने सांभाळायला तेव्हा त्याला तेवढं 11,000 बघायला मिळते. 2 जोडी इकली बोकडाची तर फार मोठी गरीबाच्या आवाक्या बाहेरचे. आणि तिथं 90-92% लोक हे गरीब नव्हते, श्रीमंत सगळे कारमधून आलेली होती. मरणाच्या कारमधून जाणार ती हाय फाय लोक, पाण्याची बाटली हातात, ते मोबाईल आयफोन हातात. हा, ती काही सोने बिन वापरत नाही, ती हिरो वापरतात. तसले हाय फाय लोक. कुठली? उत्तर प्रदेश. सगळे आमदार खासदार तुमचे ते लाल दिव्याच्या गाड्या, रात्रीचा कारण 12 ते 3 देण्यात ठेवा, ब्रह्ममुहूर्त नाही करते, 12 ते 3 मोठ्या लोकांचं हवन. हा, आता केंद्र सरकारने कायदा काढलाय, मोदी सरकारचं विशेष कौतुक, की स्पेशल दर्शन असतं का साईबाबा असं, विठ्ठल मंदिर असन, 500 पावते भाडा, मग हे बंद करायचं. सगळ्यांना त्यांनी रांगेतच यायचं. चांगले तरी बी आज तुम्हाला माहिती प्रत्येक कायद्याला आतून चलतं सगळं, असं होणार. जाऊन द्या मरुदे. आता हे हवन करत असताना आपल्या अनेक समस्यापैकी फक्त एकच समस्या डोक्यात आणायच्या. चमत्कार कसं होत्यात तुम्हाला. हे जे देवस्थान आहे ना, ह्याचा विषय थोडा वेगळा आहे. तंत्रविद्या किंवा आपली देवी कामाख्या त्या पाठोपाठ हे येतं. कुठल्याही प्रकारचा हत्या, जी कोणत्या पशुची हत्या किंवा असा विषय नाही, अजिबात नाही. पण ज्या वनस्पती असतात त्यांच्यातून, आता लय सोपं करून सांगतो तुम्हाला, बगलामुखी म्हणजे नेमकं काय तुम्हाला आठवत असेल, बऱ्याच लोकांना माहीत नसेल किंवा माहीत असेल. लहानपणी आता आम्ही होतो ना, गेला खेळला, आज संध्याकाळचा तापला, आपलं 4थी 5वी 6वीत असताना आपली आई किंवा आजी काय करायची माहिती आहे का, 5-6 मिरच्या घ्यायची, त्याच्यात मीठ टाकायची आणि बस म्हणायची. आपण हागायला बसले आणि गुडघ्यावर बसायची तिथं. मग ती सुईचं नाही तर उलट्या हाताने ती असं असं करायची 4-5 वेळा, बरं का. आणि उठून घरात जा म्हणायची. मग आपण उठून घरात जायचं, उंबऱ्यात बसवायला लावायची आणि काढायची. बा लहानपणी सांगतो. आणि ते मिरच्या ती मीठ ते जाळात टाकायची, कारण चूल पेटलेली असायची भाकरी कालवणाला, कोरड्यास काय असेल ती काहींचा ठसका उठायचा, काहींचा उठत नव्हता. ठसका नाही उठला की म्हणली कुणाची नजर लागली मॅग उतरवली. ही सिस्टीम झाली महाराष्ट्रातली आपली लहानपणी. आता जे ग्रामीण भागातले त्यांना सगळा विषय माहिती आहे, पण ते शहरात सिटीतले ते आईबापाने जलमलं, नर्सांनी सांभाळलं, त्यांचं काय आपल्याला सांगता येणार नाही. ही सिस्टीम इथे पण व्यापक. इतक्या वनस्पती तुमच्या काही केलेला असू द्या,
तुम्ही कर्जात असू द्या, काय ना नोकरी नाही, अहो लग्न सुद्धा जमतंय. आमच्या ते तिघांची लग्न जमले आल्यावर त्याला एखादं वय 31 आहे, त्याला 4 वर्ष स्थळ सुद्धा चालून येत नव्हतं. कमीत कमी बोलणी चालू झाली, आता येते म्हणजे काहीतरी होतं. त्यात काय असे काय अजिबातच फरक नाही. त्याचं काय कारण आहे, मला तर असं वाटतं कर्म. लय पाप जर आधी केलेलं असलं ना तर त्यांना इफेक्ट नाही भाऊ, तिथं तुम्ही कसं बी समजा. हा, मग ती एखाद्याला तोंडावर नाही मग निमच फटका आहे तोंडात, पण आपला सबस्क्रायबर आहे किंवा आपला माणूस आहे, तोंडावर नाही माणसाला वाईट वाटतो असं नाही. पण काहींना अजूनही गुण नाही. सगळ्यात दुसरी अजून एक गोष्ट सांगायची राहिली, हवनचं तुम्ही जेव्हा जाता, माझं स्वतःचं वैयक्तिक मत, तुमची ऐपत नसेल तर अजिबात 11,000चं हवन करायचं नाही. तुमची ऐपत नसेल तर 5,500 करायचं नाही, पण 3100 रुपयाचं कोणा तुम्ही करायचंच. हा, कमी आपल्या बजेटमध्ये आरसाड्यात असं करायचंच. फार इफेक्टिव्ह आहे. आणि 21 दिवसात तात्काळ चमत्कार करणारं तेवढं देवस्थान आहे. आता तरी अजून माझ्या माहितीप्रमाणे, मला माहित नव्हतं ना, आपल्या सबस्क्राईबर असाच विषय इथं आहे बा, माठ्या लोकांना माहितच नाही. त्या ठिकाणचे काही पंडित आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट न आवडली तुम्हाला सांगतो, 1200-1300 ब्राह्मण आहेत सगळं. मी आपलं चौकशी, आम्हाला दांडगा केडा म्हणलं होय, शे पुजारी वगैरे इथं ब्राह्मणच असतात. आणि आपले ते मनोवादी हे म्हणले की आपलं टाळकं सारखं तुम्हाला सांगतो. हा, तुम्ही देवाधर्माच्या नावाखाली माणसाला गंडून लुटायचं काम करतात बरीचशी. त्यामुळं इथं ओबीसी दलित यांना ब्राह्मण बनण्याची संधी आहे का, किंवा विधी करण्याची संधी आहे का, असं आहे का तसं? त्यांचं तर ती दोथार फेटायची पाळी आली फार. म्हणले अजिबात नाही, शेफ फक्त ब्राह्मणच करू शकतो, समजून घ्या. बरं ठीक आहे चलून द्या म्हणत, तुम्ही चलून द्या, नेपाळ पॅटर्न चलू द्या. बर, मग दलित कुठे आहेत? त्या ठिकाणी दलित कुठे आहेत सांगतो तुम्हाला. रोज 30 ते 40 हजार लोक जेवून जातात. ते जेवणाऱ्याच्या पंक्तीत मला दलित दिसला, दलिताची मुलं दिसली. जे वाढणारेच आहेत ते त्यांचे लोक आहेत, पण जे बनवणार आहेत ना ही दलित कुटुंब आहे. महाराज 12-12 तास एवढी लोक येतात म्हणलं, कंटिन्यू ती रसोई म्हणतात त्याला, ती स्वयंपाकघर चालू आहे. हा, गामगाव कपडे सुद्धा त्यांची उलटली. म्हणजे अजूनही हे पाहूनच अत्याचार अन्याय कायम आहे, अंधेरा कायम राही सिस्टीम आहे. असं आहेत, दलित तिथं आहेत. आता काही व्हिडिओ काढले होते मी, आदिवासी लोक आहेत तिथं, शिक्षणाचा अभाव, लेकरं त्या बाया बसणार, पैसे मागणार. एवढी वंगाळवाणी बाई तिथं कपलेली फाटलेली, ती पोरग बिरग बघितल्यावर ती उच्च भरू येतात ना कार मधली, ते लगेच 10-10 रुपयाच्या नोट असे 200, 300, 500 रुपये सगळ्याला 10 ते देऊन टाकतात बघ. ते श्रीमंत लोक देऊन टाकतात. ही सिस्टीम पण आहे. यज्ञ करताना सगळ्यात महत्वाचं जे मंत्र उपचार ते सांगतात. मंत्र हा सावकाश म्हणायचा, परिपूर्ण मानायचा. हा, गाही करायची नाही. त्या मंदिर देवस्थानापासून पलीकडच्या जागेवर एक 18-20 खोले आहेत. त्या ठिकाणी शाळा आहे. शाळा काय यायची माहिती आहे का, तिथं हे जे ब्राह्मण आहेत ह्यांची जी सगळी मुलं आहेत, कुणाकडे 8, कुणाकडे 12, 14, 18, या लहान मला 5वी पर्यंत शिकवतात. तिथं फक्त अक्षर ओळखताल 5वी पर्यंत येतं. तुम्हाला माहिती आहे मराठी वाचता येतं ना, तसं तिथं हिंदी वाचता येतं 5वी पर्यंत. बस, शिक्षण काय नाही. मग ती 6-7 वर्ष तिथं अख्खे मंत्र पठण हे ते, म्हणजे कुठलंही आता आपल्याला सांगितलं मंत्र म्हणायला बिगर बघता कुठं एवढे अवघड मंत्र स्पष्ट उच्चार असं येतील का, त्याला रिहर्सल हे लागतं, ते करतात बुवा. सगळ्यात महत्त्वाचं जेवण सात्विक आहे. हा, ब्राह्मणाकडून घेण्यासारखं पण चांगलं आहे. तुम्हाला सांगतो त्याचं सात्विकता, ते उच्चारताना कधी शिवी देत नाही. विचार करा शिवी कोण देतो, त्यांचं जेवण शिव्यासारखंच आहे. चांगलं आहे, ते घ्या ना समाजातून तुम्ही. ते ब्राह्मण तुम्हाला आवडतं, त्यांचा आचार विचार शुद्धपणा किंवा त्यांचं चांगलं आहे ते घ्यायला हरकत नाही समाजाने. त्यात आपलं चांगलं होतं असेल तर, असा विषय. ते पंत बिंत बघा कसं करतं ते, सुद्धा जातात तिथं. त्यांनी तर मला सांगितलं तुमचा एक मुख्यमंत्री आहे, त्याच्या 2 बोवाच्या मध्ये एक कुंकू लावलं जातं, ते आमचंच आहे. आम्ही तर घरपाडून बसलो भाऊ. आम्हाला लगेच ते हे जंगल झाडी दुनिया
काय जंगल आहे काय दिसायला लागलं. आम्हाला माहिती इथं, तुम्हाला माहिती काय काय विषय होता इथंच आहे. ह्या महाराष्ट्रातले बरेचसे आमदार मंत्री तिथं जाऊन कार्यक्रम करतात. स्वतः ते हवन हा तिथं होतंय मुख्य बांगल्यावर. हा तिथं होतंय. काही समजा मला मला तुम्ही समजून घ्या. म्हणजे आणि गरीबाला आपल्याला माहितच नाही. आपण खुश कशाय ते कारची किंमत उतारली घेतोच. जीएसटी 12.5%. धन्यवाद. हा ह्याच्यात तुम्हाला सांगतो ह्या सगळ्याचं मूळ फक्त आज्ञेने अशिक्षितपणा आहे. काही मजा नाही. ह्या जगात तुम्ही मी सोडून असा कुठलाही माणूस नाही की तुमचं हित तुमचं बल पाहिजे त्याला. अजिबात नाही. तुम्हाला डासासारखं खुपसून रक्त शोषून घेणारे लोक तुमचं पैसे शोषून घेतात. अशी सिस्टीम बनवलेली. पेता त्या चहात जीएसटी, खाता त्या अन्नात जीएसटी, पेट्रोल लगे जीएसटी. गिरून टाकलं तुम्हाला. हे नाही आणि असं नाही ती भाजपले वाईट आहे आणि ती काँग्रेसला चांगली. सगळी एकसारखी तुम्हाला सांगतो. मला ही पटतच नाही. मला राजकीय व्यवस्थाच पटत नाही. आर्मीच्या ताब्यात 5 वर्ष देऊन बघावं तुम्ही. हा एक त्यांचं कमीत कमी हे तरी चांगलं आहे. हा त्या भिकारचोट पाकिस्तान करून सुटलेली गोळी आधी माझे छाताट बी दिन मग माझ्या जनतेला लागण ही बावनं ठेवलेले लोक आहेत आर्मीमध्ये. मला अभिमान आर्मीचा. हा आज एक दोन जवान मरत असतात. कुणाला कोण त्याचं काय सुतक कोण पाळीत नाही. त्यांचं तात्पुरती बातमी कुठेतरी कोपऱ्यात असते. लोक त्यागाची भावना आहे. असा विषय. बगलामुखीला गेल्यानंतर होम कुठला करायचा हवन कुठला करायचा हे तर तुम्हाला कळलं. सगळ्यात महत्वाचं इथून काय घेऊन जायचं. बरेच लोक काहीच नेत नाही. ही आतली गोष्ट सांगतो मला आणि ते कळलं पाहिजे. पहिली गोष्ट नारळाचा गोटा घेऊन जायचा. वल्या नारळाचा अजिबात नाही. तुम्हाला लईच काढून सांगावं लागतं. आपण दिवाळीला खोबऱ्याला वाळलेले गोटे आहेत का काळा असेल तर उत्तम. ज्याच्याकडून वाळलेला खोबऱ्याचा गोटा घ्यायचा दुकानदार त्याला म्हणायचं 10-20 आण. मोठा नाही घ्यायचा बारीक घ्यायचा. तो तसा लंबूकळा बॉल कसा असतो किंवा असा इकडं पाताळीत कळपात असा घ्यायचा. वाकडा तिकडा चापटा घ्यायचा नाही. काळा असेल काळ्या पाठीचं तर 1 नंबर. तो वाळलेला गोटा एक घेऊन जायचा. काळी मिरची 100 ग्रॅम घेऊन जायची. वाळलेली बरं का वली नाही वाळलेली. 9 लिंब घेऊन जायची. ध्यानात ठेवा. मोहरी आपल्या महाराष्ट्रात अख्ख्या काळी मोहरी असते. तिकडे वेगळे तिकडं पिवळी मोहरी असते. मोहरी मोहरीच पण पिवळी. पिवळ्या मोहरीला भयंकर किंमत आहे लक्षात घ्या. हा ती जर 6 टाक्यात तेल असतात. बडखा तूप बीप सगळं वापरतात ते. पण हे ठराविक आठवण तुम्ही घेऊन जायचे. पिवळी मोहरी ही तर काही मिळणार नाही. महाराष्ट्रातून काय न्यायचं काळा गोटा आपला खोबऱ्याचा. काळी मिरची 100 ग्रॅम. 9 लिंब. 3च वस्तू इथून घेऊन जा. आणि जमलं तर आपल्या इथं ह्याच्यात जाऊन एक पिवळा शर्ट घेऊन जा. काय हरकत नाही. तेव्हा आपल्याला माघारची येणार आहे. ही 3 वस्तू म्हणतात. 4थी वस्तू तिथे गेल्या दुकानात घ्यायची किराणामध्ये. कुठली पिली सरसो म्हणतात त्याला. पिवळी मोहरी किती घ्यायची 1.25 किलो घ्यायची. ह्या वस्तू आपण खरेदी करायच्या आणि त्याला म्हणायचं 350 रुपयाची पावती मी माझ्या हाताने जाऊन फाडतो आणि तुला मी 3000 रुपये देतो. कर माझं हवन. 1 नंबर. शास्त्रीचं नाव सांगतो लक्ष्मी नारायण शर्मा. त्यांच्याशिवाय पर्याय नाही. ते तर पर्यायच नाही ब्राह्मणाशिवाय. कारण तर ती वेद आणि त्यांचे मंत्र त्यांनी ते अवगत केलेले आहे. त्याचा विधी येतो. मंत्र माग पुढं घरी कुठलाही मंत्र म्हणायचा प्रयत्न करायचा नाही. त्याचं वाईट रिझल्ट येतात तुम्हाला सांगतो. स्तोत्र येते घरी म्हणायचं. हा स्तोत्र कोणाला पाहिजे असेल तर मला सांगा मी पाठवतो. असा विषय. आता हे लक्ष्मीनारायण शर्मा यांचा नंबर घ्या. 97 54 60 80 44. मी सांगितलं माहिती म्हणे 3100चा 3100चा यज्ञ. ही सामुग्री तिथे जाऊन कार्यक्रम करायचा. डोकं लावायचं नाही. आता ही झालं गरिबासाठी. त्याच्या समस्याचं निवारण करण्यासाठी काही असू दे. हो कोर्ट कचेरी रोग. हा 21 दिवसाच्या रिझल्टच काय नाही. तिथून बसल्या बसल्या रिझल्ट तात्काळ रिझल्ट देणार कार्यक्रम ह्याचे. ह्याच्यात सगळे मला नका जास्त बोलायला लावू. इथलची देवस्थानं सात्विक आहेत लक्षात घ्या. आत्ताच्या कलियुगामध्ये सात्विकतेला न्याय उशीर आहे. ध्यानात ठेवा. याचना करावं लागतील. हजारो शेकडो वेळा नामोपचार करावा लागतो.
तिथं तात्काळ रिझल्ट आहे. फक्त आत्म्यापासून होतंय का नाही, होतंय का नाही. त्याला माझा 5,000 खर्च झाला, माझा 3,000 खर्च झाला, त्याचा गुणच नाही. जे माहीत नाही कोणालाच अशा प्रकारचं त्याचं जर पाप असेल त्याला एक रिझल्ट नाही. पापावाल्यांना त्यांनी आपली मरणाची वाट बघायची, यमाच्या रेड्यावर जाणार होती. खतरनाक कार्यक्रम आहे. पाप नाहीच पाहिजे जास्त. त्यामुळे मी तुम्हाला ठाणा बोंबलून 50 वेळा सांगत असतो की तुम्ही अध्यात्माशी कनेक्ट असलं पाहिजे कुठतरी. कुठलाही देव घ्या, साईबाबा घ्या, स्वामी समर्थ घ्या, गजानन महाराज घ्या, देवी घ्या, महादेव द्या, आपला दत्तगुरू घ्या, कुठलाही घ्या, अध्यात्माशी कनेक्ट राहा. तुमच्या आत्म्यानुसार काय तुम्हाला योग्य वाटेल तर. सगळी एकच आहेत, काय फरक पडत नाही. बाळूमामा काय देवस्थानी राहू, असं ते अडचणीत असलेल्या माणसाला बाहेर काढण्याची ताकद बाळूमामामध्ये. त्याच्यामुळं ही सगळं डोक्यात ठेवायचं गोष्टी. तुम्हाला नंबर सांगितलं, सगळं सांगितलं. आता काहींचं असं आहे, आम्हा पैसा आहे, लय पैसा आहे, काय करावं, कुठं ताल घालावं ते कळणार त्यांना. पण सुख नाही, रोगराई आहे, कोर्टाचं मॅटर आहे, काय असं. दुसऱ्या अन्याय करणाऱ्याला देवी प्रसन्न नाही हो, ध्यानात ठेवा. तुमच्यावर अन्याय झाला पाहिजे. मग ते भाऊ कासना वाटून देत नसून शेती काय लय प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत, त्यांच्यासाठी देवी. 11,000चा ज्याला यज्ञ घाला त्या श्रीमंत लोकांना 11,000 किरकोळ असतात. आपण कसं चालता चालता 5 रुपयाला फुटाने घेतो तसं त्यांना 11,000 असतात. त्यांच्यासाठी सांगतो. कुठलीही वस्तू न्यायची नाही, सगळ्या वस्तू ऑटोमॅटिक अवेलेबल होते. 36 प्रकारच्या वनस्पती अवेलेबल होत्या तिथं. देवीचा मोठा फोटो अवेलेबल होतो तिथं. तो फोटो घेऊन तिथं सगळेच ब्राह्मण प्रामाणिकपणे मंत्रपठण करतात, अशातला भाग नाही. त्यातला जे प्रामाणिक चांगला ब्राह्मण आहे, ज्याचा इतरांना इफेक्ट पडलेला आहे, त्या ब्राह्मणाचा पत्ता देतो तुम्हाला मी. त्या ब्राह्मणाचा पत्ता आहे पंडित रवी शर्मा, 90 98 51 73 96 हा नंबर आहे त्यांचा. पण परफेक्टच. आपलं मी स्टोरी सांगितली होती ना ते उद्योगपतींची, की ज्यांना त्यांचं हवन यांनीच केलं तर बघा. म्हणजे मला कसं वाटतं जिथं बघ डायरेक्ट रिझल्ट दिसतोय आपल्याला बघायला आहे त्या पंडिताकडं. असं ह्या विषयाला अजून एक सांगतो. आता हे हवन बिवन झालं, तुम्हाला तुमच्या जवळ काय देणार हे सांगतो. 2-3 हळकुंड देणार, पिली सोर्स एवढी एवढी देणार. नाही दिली तर मागून घ्यायची, काहींना दिली नाही. हे 11,000 वाले तर देत नाहीत, ती मागून घ्यायची. 50 ग्रॅम पिली सोर्स पाहिजे, 3 हळकुंड आणि एक देवीचा फोटो, हळदी कुंकू. हे बंधन बांधतात. हे बंधन बांधले ना मग त्यांना पैसे दक्षिणा द्यायचे असते, असा विषय. सगळे रितसर आहे, ओके मध्ये चाललंय. तर ती बंधन बांधलं किंवा ती नाही दिली तर बघा, ती पिवळी मोहरी आहे का ती घ्यायची. पिवळी मोहरी आल्यानंतर घरी आल्यानंतर देवीला निघाल्यावर घराच्या बाहेर पडताना उंबऱ्याच्या पडोपा ठेवला की दारून वशात खायचं नाही बरं का, अंड सुद्धा नाही देणार ठेवा. जाऊन माघारी उसतो ना, बाकी तुमचं नंतर चालून द्या काय असेल ती. पण जाऊन येऊ तर रस्त्यात बिस्त्यात डोकं लावायचं नाही. ते ही होत नाही त्यांनी. ती पिवळी सरसो मागून घ्यायची. मागून घेतली की घरी आलं, घराच्या 4 कोपऱ्याला बैठक, जिथं आपण एंट्री, तिथं हॉल बिल काय असेल तुमचं आपल्या घरात, ती पसरून टाकायची. जमिनीवर 4 कोपऱ्याला गेली पाहिजे सगळ्याच्यात. ते बारीक बारीक दाणे नाही का, सकाळी बारीक घरच्या लक्ष्मीला सांगायचं काढून घे. आता काहींचं कसं असतं, महिलांना 4 दिवस अडचणीचं असतात. घरी आले बुवा अडचणीत आहे बायको, 4 दिवस गप्प बसायचं, ती टाकायचीच नाही, ध्यानात ठेवा. त्या अडचणीचे 4 दिवस सोडून 4 दिवस संपले मग टाकायची. संध्याकाळी टाकायची, सकाळी पण जाळून घ्यायची, लांब टाकून द्यायची. उकांड्यात टाकली तरी चालते, लांब टाकून दिली तरी चालते. देवीचा दिलेला फोटो चुकूनही भिंतीव लावायचा नाही, वाटलं झालंच म्हणायचं तुमचं, ध्यानात ठेवा. लय बेकार काम आहे. देवी लटकवायची नाही, पाशी द्यायची नाही. त्याला चौरंग पाहिजे किंवा पाठ पाहिजे. त्याच्यावर 20-25 रुपयाचा पिवळा पीस आणायचा, साधा दुकानातून, नवा जुना वापरायचा नाही काय. तो पीस ठेवायचा, त्याच्यावर देवी ठेवायची, फोटो ठेवायचा. काही नाही, आंघोळ झाल्यावर तुम्ही दर्शन, मंत्र म्हणू नका, म्हणायचं असं इच्छा असेल, स्तोत्र म्हणा, पाठ्य म्हणा, जीवन बदलून जाणार, एवढी मी गॅरंटी देतो तुम्हाला. नाही तर मला कमेंट बॉक्स मी कधी बंद करत नाही. बघा चालू आहे ना, मला लय शिवाय द्या तुम्ही, आम्हाला चुकीचं सांगतो आमकं तमकं, लय शिवाय द्या मला. ज्यांचा अनुभव आता जेवढे जाऊन ना त्यांचा एक फोन येतात मला, कोणाचं काय काय ना अनुभव नाही बरं का, काय नाही लगेच अनुभव आहे. पण गोरगरीबाला 11,000 ही मोठी रक्कम आहे, जाण्याला पैसे लागतात महाराज. म्हणजे फरक आहे सगळा. गडी माणूस असले 2-4 जनरल डब्याने 200-300 रुपयात जाऊ शकतो उज्जैनला.
महिला बायको असली पोर असली कसं जाणार? पैशाचा विषय, गरीब माझा कल थोडा तिकडे जास्त आहे गरीबाकडे, किंवा त्यांनी पण जाच, किती अडचण असू द्या, हा जाच कराच. कधी जायचं बुवा? सगळ्यात बेस्ट असं तर अमावस्या कधी देण्यात ठेवा, अमावस्या पौर्णिमा, ते 12 महिने चालू आहे, तसा विषय नाही. अमावस्या पौर्णिमा 11,000 वाला यज्ञ असू, 5,500 वाला असणार, ते 3100 रुपयावाला यज्ञ हा सूर्यास्तानंतरच करा. ही तेज आहे, म्हणजे सात्विक ऊर्जा आहे, लक्षात घ्या. सूर्य आपण जे करणार आहे हे आपल्या जे कोणी केलेलं काय किंवा आपल्यातले येडापेडा काढायचे असेल ना, एवढं तर कळतं ना, चांगलं दिवसाच्या उजेडात आणि वांगलं वाईट अंधारात चालतं, हे तर माहित नाही ना. चांगलं वांगलं आपलं सगळं गेलं पाहिजे. आपल्याला कुणाला त्रास द्यायचा नाही, काय नाही करायचं. फक्त आपल्याच काही प्रॉब्लेम असेल ना, तो विषय काढून टाकायचा. हा, त्याच्यामुळे ह्याच्यात तुम्ही लक्ष द्या. आणि आता बऱ्याचशा गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. आणि पिवळं हळकुंड आहे ना, ती सकाळच्या बाहेर आंघोळ झाली की थोडं उघडायचं बा, एक दगड ठेवायचा आपला, आणि ते असं पाणी लावायचं आणि उघडायचं. ते पिवळं झालं की त्याचा दोन्हीच्या मध्ये त्याला लावायचं. काही कुंकू लावतात, काही टिळा लावतात पिवळ्या हळकुंडाचा, काही काम असं नाही तुमचं. हा, हे म्हणायचं, असं स्तोत्र म्हणायचं, यंत्र त्याचं ते मंत्र आहे, मनाच्या भानगडीत पडायचं नाही. इतकं पॉवरफुल देवस्थान आहे. कारण कलियुग आहे, इथं तंत्राशिवाय पर्याय नाही. सात्विक देवांचं काम नाही आपल्या इथे, ध्यानात ठेवा. विषय कसा आहे, कशा कशा शक्ती आहेत. हा, आणि स्त्रियांच्याकडं मुलींच्याकडं जे नजरेतून त्यांच्या नुसतं नजरेतून बलात्कार करणारे लोक आहेत काही मार्केटमध्ये, असे आशाळभूत नजरेने पाहणारे लुखे. त्यांनी त्यांच्या पायाकडे बघाय, तुम्हाला देवी आठवण. त्यासल्या पाप्यांना एक लय अवघड आहे बरं, त्यांचं रिझल्ट येणं. हा, होतंय का नाही माझं एवढं पैसे, शंका घेणाराला रिझल्ट नाही. हा, अहो काय तिथं गेलं उर भरून येतो, त्यांचे दुःख त्याला माहित असतात काय होतंय काय नाही होतंय. हा, उर भरून येतो, डोळ्यातून पाणी ओला होतात. जे पूर्ण श्रद्धेने जाईन त्याला गुन्हे लय लांबले, आता इलाज नाही त्याला पण काय. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एकदा मा बागलामुखीला तुम्ही आयुष्यात जाऊन या, तुमच्या आयुष्यात काही अडचण असू. आणि मी कशाला गेलतो ते सांगतो 2 मिनिटात. एका बाजूला हे होम हवन वगैरे हे सगळं चालतं. तिथं असा एक एरिया आहे की महाकाल अलीकडे आहेत साईडला, तिथं पण स्मशानभूमी आहे. गावात कोण मरतं जरतं, आता मोठं गाव आहे, प्रेत जळत असतात. कालभैरवी नदीच्या कडेला, नदी वाती, तिथं चोरी छुपे म्हणा किंवा थोडं कायद्याची बंदी असल्यामुळं, आपण ज्याला म्हणतो ना, जुनं वस्त्र त्याची बावली केली. त्या म्हणजे ह्या जगात चांगले नाही वाईट करणारे लोक बी आहेत बरं का. एखाद्याचं वाटोळं होऊन दे त्याचा प्रपंचाचा, करणी करून दे. हा, अशा प्रकारचे काही तांत्रिकही आहेत. जारण तारण मारण, माझा मी कार्यक्रम तिथे केला. मी लोकांना वाटलं नाही गेलं. तारण विद्या आहे ना, त्यांच्यात 1 नंबर शिकण्यासारखी. तारणचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तीला त्रास आहे, ज्या व्यक्तीला कोणतरी केलंय काहीतरी ब्लॅक मॅजिक, आणि त्या व्यक्तीला त्रास आहे ना, त्याला मुक्त करण्याचं काम तारण करतं. पण ते तंत्रच अवगत आहेत मंत्र. हा, ज्याचा ऑरा चांगला आहे. हा, मी 9 दिवस वेळ होता माझ्याकडं, मला 9चं शिक्षण, 3ऱ्या दिवशीच कार्यक्रम ओके. म्हणजे लक्षात आलं तुमच्या. फक्त आता लगेच मी त्याचा उपयोग करू शकत नाही, कारण त्याचं ते थोडंसं प्रतिष्ठापना वगैरे ते गरजेचं आहे. पण आपल्याला वाईट नाही करायचं ना, चांगल्यासाठी चांगलं आहे ते शिकले तारण, असा विषय असतो. ते जरा लय खोल सांगता येत नाही, समजून घेतात लोक. तुम्ही जावा मोकळ्या मनाने, प्रेमाने, भक्तिभावाने. हा, एका साईडला लक्ष्मी, एका साईडला सरस्वती, आणि मध्यभागी मा बागलामुखी. हा, आपल्या गणपतीला बाप्पा कसं आहे, गणपती बाप्पाला हत्तीचं मुंडकं आहे बरोबर का, तसं त्या देवीला बगळ्याचं मुंडकं आहे, म्हणून त्याचं नाव बगलामुखी. ती बगलामुखी आपली तर बगळामुखी म्हणा हरकत नाही, बगळ्याचं मुंडकं आहे असा विषय. ती विद्या, तिचं ती ताकद, तिची शक्ती तुमच्यापर्यंत पोचावी हवनाच्या माध्यमातून, आणि तुमचं जीवन सुखी व्हावं, दुधात साखर पडावा, तुमचा आशीर्वाद मला मिळावा. रामकृष्ण हरी माऊली. जय मा बागलामुखी.